उद्याचं मार्केट कसं असणार आधी क्लोजर्स बघून घेऊ. तर काल आणि परवा क्लोज होताना गिफ्ट निफ्टी अगदी बॉर्डरवर बंद झालाय, म्हणजे ना निगेटिव्ह ना पॉझिटिव्ह. युएस मार्केटमधला नॅसडॅक 100 इंडेक्स निगेटिव्ह बंद झाला, पण जास्त नाही. त्यानंतर आज कॉमेक्सवर ब्रेंट क्रूड ऑइल पॉझिटिव्ह होतं, पण $90 प्रति बॅरेलची रेंज क्रॉस केलेली नाही. तर FII गेल्या आठवड्यात पॉझिटिव्ह होते. अगदी निफ्टी 50 इंडेक्स पडलेला असताना सुद्धा FII कडून चांगली ऍक्टिव्हिटी दिसत होती आणि USD टू INR रेट सुद्धा 95 रुपयांच्या आसपास स्टेबल होताना दिसत आहे. म्हणजे ओव्हरऑल बघितलं तर पॉझिटिव्ह फॅक्टर्स बऱ्यापैकी आहेत. आता फक्त कोणतीही निगेटिव्ह न्यूज येऊ नये किंवा अचानक प्रॉफिट बुकिंग सुरू होऊ नये. तसं झालं नाही तर पुढच्या आठवड्यात मार्केट पॉझिटिव्ह जाण्याचे चान्सेस नक्कीच वाढतात. पण तुम्हाला माहितीये का, सध्या स्मॉल कॅप इंडेक्स का वर जातोय आणि अजून किती वर जाऊ शकतो, यासाठी मी एक डिटेल्ड व्हिडिओ केलाय. अगदी काही स्टॉक्सच्या ऑर्डर बुक व्हॅल्यू सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. त्या व्हिडिओची लिंक खाली देतोय, नक्की बघा आणि कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा.